बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी पुरोगामी पक्ष, सामाजिक संघटना व संवेदनशील सांगलीकरांचा मूक मोर्चा। बदलापूर ठाणे येथील आदर्श विद्या मंदिरात 4 वर्षीय चिमुकल्या 2 मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत। सांगली जिल्ह्यातही या अमानुष अत्याचाराबद्दल तीव्र असंतोष धुमसत आहे। या घटनेच्या निषेधार्थ सांगली शहरात महाविकास आघाडी पुरोगामी पक्ष, सामाजिक संघटना व संवेदनशील सांगलीकरांनी शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढत या घटनेचा निषेध नोंदवला। सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला व युवतींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ झाला। या मूक मोर्चात महाविकास आघाडीतील पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते, पुरोगामी पक्ष, सामाजिक संघटना, शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, विविध असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य आणि संवेदनशील सांगलीकरांनी दंडावर काळ्या फिती लावून सहभागी होत महायुती शासन व मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचा मूक मोर्चाने निषेध नोंदविला। आरोपींना फाशी झालीच पाहिजे, भीक नको, संरक्षण हवे, अपयशी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, महिला सुरक्षतेची नव्याने कायद्यात तरतूद झालीच पाहिजे, महिला स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नेमलाच पाहिजे, शाळा महाविद्यालये येथे CCTV कॅमेरे, आरोपींना पाठीशी घालणाऱ्या महायुती शासनाचा धिक्कार असो, मुली महिला सुरक्षित तर देश सुरक्षित अशी घोषवाक्ये असलेले मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलक लक्षवेधी होते। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मारुती रोड, टिळक चौक, हर्बट रोड, कापडपेठ, महापालिका मार्गावरून मूक मोर्चाचे स्टेशन चौकात सभेत रूपांतर झाले। यावेळी महिलांनी फाशीचा दोरखंड उंचावून राखी साडी चोळी परत करून शासनाशी बहिणीचे नाते तोडल्याचे जाहीर केले। पृथ्वीराज पाटील म्हणाले, महायुती शासन बहिणी व मुलींचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे। लाडक्या बहिणीला भीक नको, तिला सन्मान आणि संरक्षण द्या। सरकारी शाळांना CCTV कॅमेरे पुरवा। आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने 50 शाळांमध्ये मुलींना बॅड टच, गुड टच याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे। महिलांवर अत्याचार खपवून घेतला जाणार नाही। आरोपींना पाठीशी घालणाऱ्या महायुती शासनाचा मी निषेध करतो। यावेळी डॉक्टर सिकंदर जमादार, अजित सूर्यवंशी, सतीश साखळकर, चंद्रहार पाटील, संगीता शिंदे, तेजस्विनी सूर्यवंशी, ज्योती अदाटे यांनी मनोगतात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस प्रशासन व शाळा व्यवस्थापनाने आरोपीला पाठीशी घातले आहे। महायुती शासन हे महिला विरोधी आहे। महायुती शासनाने राजीनामा द्यावा अशी ठामपणे मागणी केली। सहभागी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी अंजली व वैष्णवी यांनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी आणि महायुती शासन आरोपीला पाठीशी घालत असल्याने महिला व मुली यांच्या राज्यात असुरक्षित आहेत। बलात्कार करणाऱ्याला फाशीची तरतूद केली पाहिजे व या शासनाने राजीनामा दिला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या।